पैठण आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी निदर्शनं केली। एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून राज्य सरकार कुठलीही दखल घेत नसल्यानं कर्मचाऱ्यांकडून यावेळेस सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। हिंगोलीच्या सेनगाव येथे अपंग योजनेच्या प्रस्तावाला पैसे दिल्याशिवाय मंजुरी मिळत नसल्यानं महिलांच्या वतीनं बोंब आंदोलन करण्यात आलं। अनेक दिवसांपासून अपंग विधवा योजनेचे प्रस्ताव तहसील कार्यालयामध्येच धुळखात पडून असून त्यांना मंजुरी मिळत नसल्यानं तहसील कार्यालयाच्या समोर आंदोलन करण्यात आलेलं आहे। एअर इंडियाला 90 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला। अयोग्य वैमानिकांसोबत उड्डाण केल्यानं डीजीसीएनं एअर इंडियाला दंड ठोठावलाय। एअरलाइन्सच्या द्वारे नियमांचं उल्लंघन केल्यानं ही मोठी कारवाई आता करण्यात आलेली आहे। राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाचे अधिकारी रुपाली बॅनर्जी सिंग यांनी बदलापुरातील शाळेच्या शिक्षकांची चौकशी केली। तसंच पोक्सोच्या कायद्याअंतर्गत शाळा व्यवस्थापनाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गेल्या आठवड्यापासून विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झालाय। पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील केडगावमध्ये संततधार पावसानं हजेरी लावली, त्यामुळे उकाड्यापासून त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला। धुळ्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली। जिल्हाभर सुरू असलेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला, तर पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचलंय। पावसामुळे नागरिकांचं बळीराजानं समाधान व्यक्त केलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।